तर हाय हॅलो नमस्कार, माझं नाव प्रियंका. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी बनवत आहे कांदा भजी गरमागरम कडक. तर मी तुम्हाला माझी रेसिपी सांगत आहे. तर मस्त 8 ते 10 कांदे घेऊन त्याला बारीक चिरून घ्यायचं, मीडियम साईजचे पातळ एकदम बारीक चिरून घ्या. त्यामध्ये कोथिंबीर आणि मीठ घालून थोडे वेळ भिजत घाला. मग ते कांदा मीठ घालून भिजू घातलं तर त्याला पाणी सुटतं. मग त्यामध्ये बेसन पीठ, तिखट, मीठ, जिरे, ओवा, कोथिंबीर असं घालून तुम्ही ते कालवून घ्या आणि ते अर्धा तास थोडं भिजू द्या. मग नंतर असे भजी सुट्टे करून तुम्ही त्या कडक तेल गरम करून कडक तेलामध्ये तुम्ही ते भजी सोडू शकता. तर खूप छान कडक भजी होतात आणि त्यात तांदळाच्या पिठामुळे तर अजून खूप छान लागतात भजी. तर तुम्हाला आवडले तर तुम्ही मला नक्की सांगा कसे वाटतात ते भजी. तर मला तर खूप आवडले. तर तुम्हाला पण माझी रेसिपी आवडली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा छान वाटली तर. तर मी बनवत होते आणि बाहेर इतका पाऊस पडत होता आणि त्यामध्ये असे भजी ना खूपच छान लागतात. तर मी मस्त कडक भजी बनवले होते आणि माझ्या मुलीला आणि मुलाला पण दिले ते खायला. तिखट जास्त नव्हतं त्यामुळे दोघांना पण दिले आणि दोघं पण खूप आवडीनं खाल्ले. तर शेवटला तुम्हाला श्रीमयची रिॲक्शन दिसेलच. नंतर तुम्हाला इतकं भजी आवडतात ना, अशा वातावरणामुळे तर छानच लागतात खायला. तर मला तर खूप आवडले भजी. म्हणजे माझ्या मुलांना पण आवडले, माझ्या घरातले सगळ्यांना आवडले मी केलेली भजी. तर तुम्हाला आवडतात की ते मला नक्की सांगा. तर माझ्या हातची भजी तर सगळ्यांनाच आवडतात. तर तुम्ही पण माझी रेसिपी ट्राय करून बघा कशी वाटते. तर ह्याला असं खेकडा भजी पण म्हणतात एक ठिकाणी आणि कांदा भजी पण म्हणतात, आपल्याला जसं वाटेल तसं. तर मला तर खूप छान वाटली भजी. तर तुम्हाला चांगले वाटले का माझे रेसिपी तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे ब्लॉग पण येतील आणि हे पण येतील, रेसिपी पण येतील. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का ते मला नक्की सांगा. लाईक करा, माझ्या व्हिडिओला कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. माझे व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती बघत असाल तर नक्की तिथं लाईक, कमेंट आणि फॉलो करा. तर माझे रिॲक्शन तुम्ही बघू शकता, एकच नंबर झाले. तुम्ही पण नक्की करून पहा. तर मला तर खूप आवडले, एकदम छान वाटलं मला खायला, कुरकुरीत झालते ना. तर मी तर खाल्ले, तुम्ही पण नक्की करून खा आणि माझ्या मुलीला पण दिले, तिनं पण खूप छान खाल्ली. कसं कडक म्हणजे जास्त तिखट झालं नव्हतं त्यामुळे मुलं पण खाऊ शकतात. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. तर बघा ना, पावसाचं छान वातावरण झालं तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये अशी छान भजी खूप छान लागले. तर मला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की सांगा. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक, कमेंट, शेअर.